आज प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें कारण म्हटल्यार एक एडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनलाची आज ऑर्डर आयल्या की आमचो जो बाणावलीचो ZP मेंबर हेंझल फेर्नांडीस हिज इलेक्शन इज सेट असाइड. ही तुम्ही जाणा केस हांव तुमकां 1 मिनिट बॅकग्रावंड दिता आनी मागीर आमचे आमदार बाब बेनझी आनी आमचे OBC विंगाचे चेअरपर्सन बाब उपेंद्र गांवकर उलयतले. गोंयान 2020 ZP इलेक्शन जाल्लें. ह्या ZP इलेक्शनान आम आदमी पार्टीचो बाणावलीचो कॅन्डिडेट हेंझल फेर्नांडीस आशिल्लो. बाणावलीचो सीट OBC रिजर्वड आशिल्लो आनी हेंझल फेर्नांडीसान he belongs to the मेस्त कम्युनिटी आणि ह्या प्रमाणे ताजी कास्ट सर्टिफिकेट ताणे आपले इंजिनियरिंग एडमिशना वेळार सुद्धा घेतलेली 2010 आणि परत 2020 ह्या इलेक्शना खातीर सरकारा कडल्यान परत एक कास्ट सर्टिफिकेट घेतली आणि सरकारान ती इश्यू केली. इलेक्शन जाले, हेंझल जिखलो आणि जेन्ना हेंझल जिखलो, जेन्ना आम आदमी पार्टीचो पयलोच जैत जालो तेन्ना थोड्याच्या पोटान दुखूंक लागले आणि जे 2 नंबराचे जे कॅन्डिडेट आशिल्ले जे हरले, म्हणजे 2 नंबर म्हणजे खरे 2 नंबरच म्हणपाचे तांकां, पण सेकंड पोझिशनाचेर जे कॅन्डिडेट आशिल्ले तांणी दे वेंट टू फॉर डिस्क्वॉलिफिकेशन ऑफ हेंझल्स इलेक्शन ऑन द बेसिस की ताजी जी कास्ट सर्टिफिकेट आशिल्ली इज नॉट वॅलिड. ही बरी वर्सां ही चल्ली केस आणि तुम्ही जाणा की 2-3 महिन्या पयलीं एक हायकोर्टान एक लीगल पॉइंटाचेर एक ऑर्डर दिली. इट वॉज मोर लायक एन ओपिनियन दॅट एक्चुअली की जो मेस्त आसता तातून क्रिश्चन हो शब्द ना म्हणून क्रिश्चन मेस्त द इंटेंशन ऑफ द गव्हर्नमेंट वॉज नॉट टू इन्क्लूड क्रिश्चन मेस्त इन OBC कम्युनिटी. आता हो बॅकग्राऊंडाच्या म्हणजे ह्या ऑर्डरीच्या आधाराचेर एडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल वॉज फोर्स टू गिव्ह द ऑर्डर टुडे सेटिंग असाइड द इलेक्शन. पण थ्रू आउट द केस आम्ही पळयले की एट एव्हरी पॉइंट देर वॉज नो सिच्युएशन इन विच दिस इलेक्शन शुड हॅव बीन सेट असाइड. इनफॅक्ट ह्या केसीन विजिलन्स डिपार्टमेंटाची सुद्धा इन्क्वायरी जाल्ली. तांणी सुद्धा ऑर्डर दिल्ली की द OBC कास्ट सर्टिफिकेट दॅट हेंझल हॅज यूज्ड इज वॅलिड. सो ही बॅकग्राऊंड फुडल्या उलोवपाक हांव मागता आमचो आमदार बाब बेनझी आनी बाब उपेंद्र. आता OBC येवपणीच साठी हा कितें भंडारी खारवी बाकी सगळ्यो कुंभार तेली शिंपी क्रिश्चन महार क्रिश्चन वेंदे क्रिश्चन बार्बर नाचजोगी अश्यो सगळ्यो जाती हा. म्हाज्या इन्फॉर्मेशना प्रमाणे खरें म्हणजे गव्हर्मेंटान OBC चड हे दिवपाक जाय, स्कोप दिवपाक जाय. पूण हांगा कितें जाता, पयली सर्टिफिकेट हे इश्यू करतात खंयच्या बेसीसचेर डेप्युटी कलेक्टरान इश्यू केली सर्टिफिकेट पयली. आता क्रिश्चन जे मेस्त आहा तेंच्यांनी पयलीं खूब फावटी ट्राय केल्ली की भितर आमकां इन्क्लूड कर म्हणून, पूण सरकारान तेजेर कोणी एक्शन घेतली ना. पूण म्हाजें इतलेंच म्हणणें आहा की जर OBC तुमी पयले आसतले की ही OBC फक्त गोंया पुरती न्हू, अख्ख्या ऑल ओव्हर इंडियेक हे आसा, सगळ्यांक रिजर्वेशन आसा, तेन्ना हो जो कितें आमच्या ZPचे हेंझल फेर्नांडीस हो सामको अन्याय जाल्लो आसा. आनी हेका लागून हांव विनंती करता सरकाराक की जे OBC कमिशन आहा, एडवोकेट मनोहर अटपयकर तेजो चेअरपर्सन आसा, हांव विनंती करता की जाता तितले बेगिना जर समज इन्क्लूड जावना अशें म्हणटा नाल्यार क्रिश्चन जे आपली मेस्त कम्युनिटी आहा तेका तेंचे जे शिष्टमंडळ आहा किंवा तेंची जी कमिटी आहा तेका आफून हाडून तेंचे कडेन मिटींग घेवन बेगींतल्या बेगीन तेंकां भितर इन्क्लूड करचें. गुड इवनिंग. आज 11 तारीख आणि आज जो जजमेंट आणि न्यूज जो येता हेजी एकूच कळून येता की जे आम्ही आज एक एग्जाम्पल सेट करताय जस्ट बिकॉज ऑफ इगो and just because of defeat, but that example is going to have an impact over the entire OBC community. आज तो मॅटर जो हेंझलागे इलेक्शन हैज बीन सेट असाइड मुडचे तेगेली जी OBC सर्टिफिकेट आहा जी सरकारान दिल्ली आहा, जी कलेक्टरान दिल्ली आहा आणि ती सरकाराकडे सर्टिफिकेट घेऊन इलेक्शन कमिशनाकडे मांडून ते इलेक्शन कमिशनान ती अप्रूव्ह करून
ताका जी तिकेट जी दिली ती अप्रूव्ह जाल्ली आहा आनी त्या तिकेटीचे तो लोकांगेले मत घेवन आम आदमी पार्टीक फर्स्ट टाइम गोंयांत तेणी जिखोवन हाडलो आहा. हे सगळे जावन आज जेन्ना असलो जजमेंट येता तेन्ना एकूच जातले की आमी पयले सुवातेर एज आम आदमी पार्टी वी स्टँड बाय हेंझेल फर्नांडीस आवर ZP. We will take this matter. We have already filed it in the Supreme Court. Supreme Courtaक आमी परत थिंगा देरान वचोन परत तेंक सजमावपा एक प्रयत्न करून दाखोवपा की fair judgment is being given to Henzil, and it is not only Henzil, it is to the entire MES community. आख्खे गोंयभर जे MES community हेच्या मुखार आनी जितली आतां भुरगीं जे MES community गेली जी OBC सर्टिफिकेट घेवन डॉक्टर जाल्ले आहा, जितले जाण ऍडमिशन केल्ले, जितले जाण इंजिनियर जाल्ले आहा, ते सगळ्यांगेले हे रिवोक जातले जरी तरी हे सारखे असल्यार जाल्यार. सो आज गोंयकारांक एक मातशें कळपा बरें की जेन्ना आमी कितें कोत्ताय ते आमी चिंत नासतना कोत्ताय. आनी हो सरकार आज OBC जावं SC ST हे समाजाक कसलोय तेंको दिना. सिच्युएशन विथ SC ST आमी सगळ्यांनी पळयलें आहा आनी तें सिच्युएशन विथ OBC सरकारान आज हे डिफेंड करून कित्याक सरकारान सर्टिफिकेट दिली आनी हे सरकारान सर्टिफिकेट दिली ती सर्टिफिकेट घेवन इलेक्शन कमिशनान सगळे क्लियर करून हो भुरगो यंग यूथ आय कुड से वन ऑफ द यंगेस्ट यूथ हू कॉन्टेस्टेड एंड वन इलेक्शन्स. बट वी आर हियर फॉर अ चेंज. आम आदमी पार्टी जी आज निवडून येयल्ली आहा गोंयांत, 2 आमदार, एक ZP घेवन येयल्ले आहा, सरपंच आहा, पंच आहा गोंयभर, पंजाबचो एक सरकार आहा, दिल्लीचो सरकार आहा आनी आमगेले फकत काम म्हणटाय ते वी हॅव स्टार्टेड पॉलिटिक्स ऑफ वर्क. आम कामाचें राजकारण करपाक मुखार सरल्या आनी कामाच्या राजकारणाचेर लोकांचे मत, लोकांचें मन आमी जिखोन घेवपाक हांगा येयल्ले आनी हें दाखयता. सो हेंझेलाक आमी सोडपाना आनी MES कम्युनिटीक आमी सोडपाना. कित्याक जरी तरी इफ वी अलाव दिस टू गो जाल्यार गोंयचो MES कम्युनिटी जे कोण कोर्टांत वयला ताका आनी हे सरकाराक केन्ना माफ करपाना बिकॉज ऑफ गिविंग सच बॅड जजमेंट्स. एंड वी विल टेक दिस मॅटर टू द सुप्रीम कोर्ट. वी विल गेट बॅक. आज हांव सगळे गोंयकार MES कम्युनिटीक सांगूंक सोदता की आम आदमी पार्टी इज अ पार्टी दॅट इज गोइंग टू बी देयर विथ ऑल द MES कम्युनिटी अक्रॉस गोवा. आनी आम तुमचे बारा उब रावतले आनी आम तुमगेले हे OBC रायट्सा लागून आम फायट करतले जे तुम इतली वर्सां स्ट्रगल जाताले. आमी एन्श्योर करतले की हे जजमेंट इन फेवर हाडपाक तुमकां MESताच्या जात तितले डॉक्युमेंटेशन घालून सुप्रीम कोर्टा कडेन मांडावळ करून आनी हे जजमेंट सक्सेसफुल येयले म्हणटरीच MES community will be the community which will always remember the Aam Aadmi Party in Goa. And for doing this will be on record. ते उरतले की आम आदमी पार्टीन मुखार सरोन जजमेंट हाडलो सुप्रीम कोर्टांतल्यान आनी हे MES कम्युनिटीक आनी हे तेंगे पिळगी जी येवपाची आहा, द नेक्स्ट जनरेशन ऑफ द MES कम्युनिटी who are going to study, who are going to educate, are always going to make sure that Aam Aadmi Party is kept close to their heart. कॅथलिक MES कम्युनिटी आणि दुसरे धर्मातले आहात ते मिक्स जावं जायना. खंय हिंदू होय ना ते सेपरेट हे सेपरेट ते कशें सेपरेट जावं तशें न्हू. आतां कशें आहा पळय खारवी समाज आहा न्हू, खारवी समाज आनी पाकी समाज एकूच आहा. काणकोणाचो पाकी समाज दया बागी बी आहा पळय तांकां पयस पडटा म्हणून तेन्ना मागीर ते पाकी समाज सेपरेट जालो, तो रजिस्टर्ड जालो. आतां हे कशें आहा क्रिश्चन रेंदे, क्रिश्चन महार किंवा क्रिश्चन बार्बर हे भितर आहा. आतां ही कम्युनिटी आहा, ही कम्युनिटी आसतना MES इन्क्लूड जावं ना आनी ताका दिली कशी सर्टिफिकेट पयलीं दिवंक जायनासली न्हू, पयलीं इश्यू कशी केली तर. आतां ते कितें म्हणटा OBC कमिशनर जो आहा एडवोकेट मनोहर आटलेकर ताका आतां विचारलें हांवें, तर तो मागीर म्हणटा ती कम्युनिटी आमचे कडेन येवूच ना खंयची क्रिश्चन MESताची तुमी इन्क्लूड करून घेवंक जाय. जेन्ना तुमकां एप्लिकेशन केलें किंवा तेंच्यांनी जे फॉर्मेलिटी केली तेन्नाच करून घेवंक जाय आसलें न्हू. Vandibab, who should be held responsible for this all? This mess is being done by the government. सरकार इज रिस्पॉन्सिबल. आज प्रत्येक कॉमन मॅन जो आम आदमी जो हा वो सरकारा लागून सरकाराके मेसा लागून आज हुंय जाल्यार हुंय सगळ्यांक त्रास जाल्या. हाल सांगपा जायना तुमचेरय केन्ना कितें हाल येत खंयच्या कम्युनिटीचेर हुंयची कम्युनिटी सांगपा जायना.
आज तुमगेले भुरगे कितलेशे पत्रकार बळे ओबीसी आसपाक शकता आणि तुमगे भुरग्यांकूय जरी तरी अशें जावपाक शकता. आज मेस्त कम्युनिटीक जाला आनी खंयचे कम्युनिटी जावपाक शकता. इट इज अ मॅटर ऑफ टाइम कित्याक गव्हर्नमेंटा जेन्ना लॉजिकल वे ऑफ हँडलिंग थिंग्स आणि सॉर्टिंग आउट थिंग्स जायना तेन्ना अशें जाता. हे ओबीसी इज नॉट अ न्यू मॅटर. मेस्त ओबीसी मेस्त इज नॉट अ न्यू मॅटर. हो मॅटर पयलोसून ते झगडत आहा. इट इज जस्ट दॅट हेन्झल गॉट इलेक्टेड ऑन दिस मेरिट्स ऑफ ओबीसी. तो हो मूच सोडलो नाजाल्यार हे सरकारा कडेन विनंती करीत आशिल्ले. कितलेशे सरकार येऊन गेले. जे भाशेन आज एससी एसटी केले इश्यू चलता तसले सरकारा कडेन तेही आता इतलेशे दे आर फायटिंग बट नोबडी इज बॉदर्ड. सो आज वो टाइम हा लोकांक चिंतपाचो की आज म्हाका फाल्यां तुका. सो ओबीसी मेस्त म्हणून दुसरी ओबीसीन रावपाक जायना. युनायट जावन जे ओबीसी मेस्त डिसिजन घेता आज हे सरकाराचे एगेन्स्ट कित्याक सरकार सपोर्ट ना ते सगळे ओबीसीन एकठांय जावपाक जाय आनी सगळे ओबीसी मेस्ता बरोबर रावपाक जाय आनी ह्या सरकारा एगेन्स्ट कितें डिसिजन घेता ते तेंचे बरोबर तांकां दिवपाक जाय. Just to continue his question, सरकारान दोनदा चूक केली. पयली म्हळ्यार सर्टिफिकेट इश्यू केली. जर ते इट वॉज नॉट द इंटेंशन ऑफ द गव्हर्नमेंट टू इन्क्लूड क्रिश्चन मेस्त इन ओबीसी जाल्यार सर्टिफिकेट इश्यू कशी केली. एकदा न्ही दोनदा न्ही आनी हँझलाचीच न्ही खूप जाणांची केल्या आसतली फॉर वेरियस रिजन्स. फॉर जॉब्स, फॉर एडमिशन इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, फॉर इलेक्शन कॉन्टेस्टिंग खूप कारणां खातीर केल्या. सो ती एकदा चूक केली. आणि सेकंड म्हळ्यार जेन्ना हायकोर्टाची ऑर्डर आयली सप्टेंबरान that High Court said that it appears that the intention of the government was not to include Christian Mesta in OBC community, then the government should have made its intention clear, because in the case जो public prosecutor asa to म्हण्टालो की ना this certificate is valid म्हणून. He was arguing in the High Court, but High Court said as per the law it doesn't look like that was the intention. So government should have made its intention clear. आता 3 महिने झाले सरकारान काहीच स्टेप घेवंक ना. That means सरकारचं इंटेंशन कितें आसा तें आमकां कळ्ळें. Second, one more person is at fault is the petitioner itself. I won't say at fault, but they had a malintention. तुम्ही जाणा जेन्ना they went to the administrative tribunal to set aside this election, ताचो प्रेयर कितें आशिल्लो, what was their demand in that petition? की ह्या विनिंग कॅन्डिडेट जो एंजल फर्नांडीस आसा ताजी कास्ट सर्टिफिकेट वॅलिड ना म्हणून ताका डिस्क्वॉलिफाय करचो आणि आपल्याच झेडपी करचो. कॅन यू बिलीव दॅट डिमांड? कॅन यू बिलीव दॅट प्रेयर इन दिस पेटिशन? कितलो वायट इंटेंशन आशिल्लो ह्या पेटिशनराचो. वी आर अ डेमोक्रेसी. जर हे इलेक्शन इज सेट असाइड देन देर शुड बी री-इलेक्शन. पीपल शुड गेट अ चान्स अगेन. Can you do a selection because the election is set aside? The prayer of this petitioner was to select herself, disqualify number 1 and select number 2 as the ZP. अशें केन्ना जावंक शकता डेमोक्रेसीन? सो हांव लोकां फुडें दाखोवंक सोदता की ह्यो ज्यो पार्ट्यो आसा which pretend to fight for democracy, जेन्ना आपल्या पावराची आनी जी जिखपाची जी हवस आसता न्ही तांची एक्सपोज जाता न्ही, हे कशें वागतात ते तुमी मुद्दम पळया. So, in the end, this case is, like we have always been saying, this case is not just about Hensel. It is about the entire Christian Mest community, whether they have taken this caste certificate for admission in a college, for a job, for contesting election, or for whatever reason. All their statuses are at stake today. And जसे म्हणे आज Christian Mest community फाल्यां आनी कोणाकडे जावंक शकता. So this ambiguity, this confusion should not remain. So परत सांगता एकदा की गव्हर्नमेंट should make its intention clear in these cases. तुम्ही सुप्रीम कोर्टात वयतले म्हटले काय गेला म्हटलं? Is it filed already? Yeah. फाईल केली Already. Because there's a holiday period now going on. Supreme Court is on. सो त्यांना ऍडमिट जावपाक I think during the next week they are going to open up, so it will get admitted. नेक्स्ट वीक ऍडमिट जातले. Yeah, केन्ना whenever it तुम्ही is opening the dates. केल्ले फाईल केल्ली? Santosh confirm. Last week it was done. Can we ask something? वाल्मिकी तुका स्पेशली बिकॉज तू पणजे इलेक्शन कंटेस्ट केला आणि काल जेन्ना स्टेटमेंट आमी पयले बाबूश म्हणटा येताली तो म्हणटा की 25 वर्सां जाले मनोहर पर्रीकारान कांयच करूंक ना पणजे. सो तेजेर तूं कितें म्हणटा?
हे पळय हे जे चल्लां न्ही ही फक्त ब्लेम गेम चल्लो 20-25 वर्सां आनी कोणें काम करूंक ना तुजे कडेन 5 वर्सां आशिल्लीं न्ही तुवें कितें केलें तें दाखय न्ही लास्टाक काँग्रेस सॉरी MLA कोणूय जावं लास्टाक सफर कोण जाता पणजेकार जाता सो ही ब्लेम गेम बंद करूंक जाय आमच्या देशान पयलीं पासून प्रॉब्लम असो आशिल्लो की आमचे कडेन फंड्स नासताले वी वर अ डेव्हलपिंग कंट्री वी वर अ पुअर कंट्री आज फंड्स आसून जेन्ना कामां जायना तेन्ना खूब वायट दिसता भ्रष्टाचार अशा लेवलाचेर पावला की म्हळ्यार आज प्रोजेक्ट कन्सिवच जाता नॉट बिकॉज ऑफ पीपल्स नीड्स बट फॉर द नीड फॉर करप्शन फॉर लुटींग सो जेन्ना एक्सपोज जाता न्ही प्रोजेक्ट जे फक्त कन्सीव जाल्ले आसा ओन्ली फॉर करप्शन आनी वेन दे आर बींग इम्प्लिमेंटेड डिझास्टर स्ट्रायक्स म्हळ्यार आमी पळयलां की पयलीं फक्त गाडयांक त्रास जातालो धूळ येताली कोण पडटाले हाडां पडटालीं आतां पणजेकाराचे जीव वचपाक लागल्या तेन्ना कोणूच रिस्पॉन्सिबिलिटी घेवंक सोदिना लुटल्या दोगांय MLAंनी सारकें काय ना लुटल्या दोगांय MLAंनी पूण लुटले कोण पणजेकार आनी फक्त पयशांनी न्ही जीवूय तांचे लुटून घेतले ह्या सगळ्या आमदारांनी सो ही ब्लेम गेम बंद जावंक जाय आनी खरें म्हणटा की एक पणजेकारा मदलो एक आम आदमी इलेक्ट जाल्लो आशिल्लो जाल्यार हें काम वेगळ्या तरेन शिकिल्लो मनीस इलेक्ट जाल्लो आशिल्लो जाल्यार हें काम वेगळ्या तरेन जातलें आशिल्लें आनी लोकांचें बरें जातलें आशिल्लें आनी पणजेचें बरें जातलें सो तुम्ही एग्री करता बाबुशाच्या स्टेटमेंटाचेर कितें ताणें स्टेटमेंट की केलें पर्रीकरान कांयच काम करूंक ना आणि जे काम केलं ते फक्त कॉन्ट्रॅक्टर हाडून पयशे गावपाचे Commission. कमिशन गावपाचें देर इज नो डाउट अबाउट द फॅक्ट की ज्या मनशा कडेन 20 वर्सां आमदार आशिल्लो त्या भायर चीफ मिनिस्टर सुद्दां आशिल्लो ही कुड हॅव डन अ लॉट मोर सो वॉट Monserrat has said is not entirely wrong but Monserrat is only shifting the blame. Today he is the MLA, he is a minister, he is in government, he should answer, he should not go back 20-25 years. कळ्ळें न्ही सो दॅट इज माय पॉयंट की दोगूय फक्त ब्लेम गेम करता टू अवॉइड रिस्पॉन्सिबिलिटी आनी कांय अरविंद केजरीवाल येवपाचे आसले न्हू गोंयांत हय तांचे येवपाचे आशिल्ले तांचे प्लॅन मातशे चेंज जाल्यार वी वील अपडेट यू विथ द लेटेस्ट डेट थँक्यू